नमस्कार. सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये असे अनेक किल्ले आहेत, पण आजच्या या विश्लेषणात आपण ज्या वास्तूचा वेध घेणार आहोत ती केवळ एक दगडी इमारत नाहीये. आपण माहिती घेणार आहोत प्रतापगडाची. हा एक असा जिवंत आणि धोरणात्मक सापळा होता ज्याने मराठा साम्राज्याच्या इतिहासाला एक पूर्णपणे नवी दिशा दिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अचूक बुद्धिमत्तेची साक्ष देणारा हा अभेद्य किल्ला नेमका कसा बांधला गेला, त्याची युद्धनीती काय होती, हे सगळं आज आपण इथे अगदी सविस्तरपणे बघणार आहोत. आजच्या या संपूर्ण प्रवासात आपण मुख्यत्वे 5 टप्पे बघणार आहोत. गडाची निर्मिती कशी झाली, 1659ची ती अंगावर काटा आणणारी ऐतिहासिक लढाई, किल्ल्याची अद्वितीय अशी वास्तुकला, गडावरची धार्मिक स्थळं आणि तिथली शाश्वत व्यवस्था, आणि अर्थातच स्वराज्याचा महान वारसा. चला तर मग लगेच सुरुवात करूया. सगळ्यात आधी वळूया आपल्या पहिल्या भागाकडे, प्रतापगडाची निर्मिती. हा किल्ला म्हणजे शत्रूला नामोहरम करण्यासाठी रचलेला एक अचूक धोरणात्मक सापळाच होता. साल होतं 1656. मोरोपंत पिंगळे यांच्या अत्यंत कुशल देखरेखीखाली या गडाच्या बांधकामाला सुरुवात झाली. या बांधकामाचं सगळ्यात मोठं आणि थक्क करणारं वैशिष्ट्य कोणतं असेल तर ती म्हणजे इथल्या नैसर्गिक भूगोलाची आणि मानवनिर्मित संरक्षणाची घातली गेलेली अभेद्य सांगड. थोडक्यात सांगायचं तर निसर्ग आणि मानवी कौशल्य यांचं हे एक अतिशय उत्तम उदाहरण आहे. आता हे समजून घेण्यासाठी आपल्याला गिरिदुर्ग ही संकल्पना समजून घेणं खूप गरजेचं आहे. गिरिदुर्ग म्हणजे असा किल्ला जो घनदाट जंगल आणि खोल दऱ्यांनी नैसर्गिकरित्या सुरक्षित असतो. आणि प्रतापगड हा अगदी अस्सल गिरिदुर्ग आहे. सातारा जिल्ह्यात महाबळेश्वरच्या अगदी जवळ समुद्र सपाटीपासून तब्बल 3543 फूट उंचीवर हा गड उभा आहे. विचार करा, एवढ्या उंचीवर घनदाट जंगलात आणि खोल दऱ्यांनी वेढलेला हा गड म्हणजे शत्रूसाठी एक न भेदता येणारं नैसर्गिक सुरक्षा कवचच होतं. आता या विशिष्ट जागेचीच निवड का केली गेली असावी तर याचं भौगोलिक स्थान प्रचंड मोक्याचं होतं. जावळीच्या या घनदाट जंगलावर पूर्ण नियंत्रण मिळवायचं असेल आणि कोकण व घाटमाथा यांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या व्यापारी आणि लष्करी मार्गांवर वर्चस्व गाजवायचं असेल तर ही जागा अगदी योग्य होती. पुढे चालून येणाऱ्या शत्रूचा इथेच कसा अंतिम सापळा रचला जाणार होता याची ही अगदी पक्की पूर्वतयारीच होती. आणि याच पूर्वतयारीची खरी कसोटी लागली ती 1659च्या ऐतिहासिक लढाईत. हा आपल्या विश्लेषणाचा दुसरा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. स्वराज्यावर आलेलं हे सगळ्यात मोठं संकट आणि शौर्याची ती अटीटटीची कसोटी. घटनाक्रम पाहिला तर आदिलशाहीचा अत्यंत क्रूर आणि बलाढ्य सेनापती अफझल खान स्वराज्यावर चालून आला होता. वाटेत त्याने अनेक मंदिरांचा विध्वंस केला. हे सगळं करत तो प्रतापगडाच्या पायथ्याशी पोचला. आणि मग 10 नोव्हेंबर 1659 हा तोच ऐतिहासिक दिवस ज्या दिवशी खानाची आणि महाराजांची भेट ठरली. खानाने कपट करून महाराजांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला हे आपण जाणतोच, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी तितक्याच सावधगिरीने वाघनख आणि भाल्याचा वापर करून त्याचं पारिपत्य केलं. हा मराठ्यांचा एक अभूतपूर्व आणि अत्यंत निर्णायक असा विजय होता. या एका विजयाने सगळं चित्रच पालटून टाकलं. हा स्वराज्याच्या इतिहासातला खरा टर्निंग पॉइंट ठरला. या विजयानंतर मराठ्यांचा आत्मविश्वास जणू गगनाला भिडला. आदिलशाही सैन्याला आणि त्यांच्या त्या अफाट वर्चस्वाला असा काही हादरा बसला की फक्त महाराष्ट्राच नाही तर संपूर्ण भारतभर स्वराज्य आणि शिवाजी महाराजांच्या अफाट ताकदीचा दबदबा निर्माण झाला. पण हा विजय केवळ एका दिवसाचं यश नव्हतं. त्यामागे होती ह्या गडाची भक्कम साथ. म्हणूनच आता आपण ह्या किल्ल्याच्या रचनेचं, त्या अभेद्य तटबंदीचं अगदी बारकाईने विश्लेषण करणार आहोत. या गडाच्या रचनेकडे नीट पाहिलं तर लक्षात येतं की वरचा किल्ला आणि खालचा किल्ला अशी याची अत्यंत विचारपूर्वक विभागणी केली गेली होती. वरचा किल्ला हा गडाचा सगळ्यात सुरक्षित असा भाग होता. राजकीय नियंत्रण आणि मुख्य बुरुज इथेच होते. या उलट खालचा किल्ला हा थोडा वेगळा होता. इथे सैनिकांची वस्ती आणि दैनंदिन कामकाज चालायचं, पण तोही अतिशय मजबूत भिंतींनी सुरक्षित केलेला होता. हे नियोजन अतिशय पद्धतशीर आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने अचूक होतं. गडावर बांधलेले हे बुरुज आणि ही उंच मजबूत तटबंदी केवळ गडाची शोभा वाढवण्यासाठी नव्हती. शत्रूच्या छोट्याशा हालचालीवरही अचूक लक्ष ठेवता यावं आणि दऱ्यांमधून कुणी अचानक हल्ला करण्याचा प्रयत्न केलाच तर तो तिथल्या तिथेच मोडून काढता यावा यासाठी त्यांची जागा अगदी मोजून मापून ठरवली गेली होती. इथून सभोवतालच्या संपूर्ण परिसरावर अगदी सहज नियंत्रण ठेवता येत होतं. केवळ मजबूत भिंती म्हणजे किल्ला नसतो तर तो जिवंत राहावा लागतो. आणि म्हणूनच आता आपण बघणार आहोत गडाचा खरा आधार, इथली धार्मिक स्थळं आणि अत्यंत प्रगत अशी शाश्वत व्यवस्था. गडावर असलेलं श्री भवानी मातेचं मंदिर हा तर या गडाचा आध्यात्मिक गाभा आहे.
भवानी माता ही छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदेवता. 1659च्या त्या थरारक लढाईला सामोरं जाण्यापूर्वी महाराजांनी आणि त्यांच्या सैन्याने याच ठिकाणाहून प्रेरणा आणि अफाट बळ मिळवलं होतं. हे मंदिर त्यांना एक वेगळीच मानसिक आणि आध्यात्मिक ताकद देत असे. या गडावरची आणखी एक आश्चर्यचकित करणारी गोष्ट म्हणजे गडाच्या पायथ्याशी असलेली अफजलखानाची कबर. आजच्या काळातही ती कबर तिथेच आहे. आता विचार करा, शत्रूचा वध केल्यानंतरही त्याचा सन्मानपूर्वक अंत्यविधी करणं ही महाराजांची किती मोठी महानता आहे. पण त्याचबरोबर हा गड म्हणजे शत्रूंसाठी कसा एक अचूक सापळा होता याची ती एक कायमस्वरूपी आणि जिवंत आठवण म्हणूनही तिथे उभी आहे. आता थोडं गडावरच्या व्यवस्थेबद्दल बोलूया. 17व्या शतकातल्या व्यवस्थापन आणि आज ज्याला आपण सस्टेनेबिलिटी म्हणतो त्याची कशी उत्तम सांगड तिथे घातली गेली होती हे इथल्या प्रगत जलव्यवस्थापनावरून सहज लक्षात येतं. पावसाळ्यातील पाण्याचं संवर्धन करून ते टाक्यांमध्ये साठवून ठेवण्याची एक अत्यंत नाविन्यपूर्ण पद्धत तिथे होती. आणि याचा फायदा असा की गडावरच्या लष्कराला आणि नागरिकांना वर्षभर कधीच पाण्याची टंचाई भासत नसे. आणि शेवटी आपण बघणार आहोत या गडाचा ऐतिहासिक प्रवास. एक लष्करी तळ ते आजचं एक ऐतिहासिक स्मारक. स्वराज्याचा हा वारसा कसा टिकून राहिला ते बघूया. प्रतापगडाचा हा संपूर्ण ऐतिहासिक प्रवास पाहिला तर खूप काही शिकायला मिळतं. सुरुवातीला मराठ्यांच्या मजबूत नियंत्रणाखाली असलेला हा गड पुढे मुघल आणि मराठा संघर्षाच्या काळातही एक अत्यंत महत्त्वाचं केंद्र ठरला. नंतर जसजसा काळ पुढे गेला आणि भारतात परकीयांचा विस्तार वाढला तसतसा तो ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात गेला. हा एवढा मोठा प्रवास या गडाचं राजकीय आणि लष्करी महत्त्व किती मोठं होतं हेच अधोरेखित करतो. आजचा प्रतापगड कसा आहे तर तो महाबळेश्वरून रस्त्याने अतिशय सहज गाठता येतो. आजकाल इतिहासप्रेमी आणि ट्रेकर्ससाठी हे एक प्रमुख आकर्षण बनलं आहे. एकीकडे सह्याद्रीच्या कुशीतलं मनोमोहक निसर्ग सौंदर्य आणि दुसरीकडे त्या काळातल्या अफाट ऐतिहासिक शौर्याची अनुभूती. हा संगम प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी इथे एकदा तरी भेट द्यायलाच हवी. आणि आता जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न नक्कीच उरतो. प्रतापगडाची ही धोरणात्मक रचना आजही लष्करी बुद्धिमत्तेचा आणि रणनीतीचा सर्वोच्च आदर्श का मानली जाते? छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे ते अचूक डावपेच, त्यांची दूरदृष्टी आणि त्यांचं ते अफाट शौर्य या सगळ्याचं हे एक असं जिवंत प्रतीक आहे जे आजच्या आधुनिक काळातही आपल्याला खूप काही शिकवून जातं. या ऐतिहासिक आणि प्रेरणादायी प्रवासात माझ्यासोबत सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.